यशस्वीपणे न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी केल्यामुळं त्याचबरोबर चायना मागच्या काही काळामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत असल्यामुळं अमेरिकेनं सुद्धा आता न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1992 पासून एक प्रकारे अमेरिकेनं स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं की कुठलीही नवीन न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी त्या ठिकाणी करायची नाही. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नेवादा इथं डिपार्टमेंट ऑफ वॉरला न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुळातच स्ट्रॅटेजिक डिटरन्स हासिल करण्यासाठी म्हणजेच एक प्रकारे जर अशा प्रकारच्या न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी अमेरिकेनं केली तर त्या अनुषंगानं त्यांचे जी प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत ती अमेरिकेला घाबरतील आणि अमेरिकेविरुद्ध ते हल्ला करणार नाहीत या भावनेमधून स्ट्रॅटेजिक डिटरन्स हासिल करण्यासाठी अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच रशियानं जगातल्या सर्वात घातक न्यूक्लिअर मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं. या मिसाईलनं तब्बल 15 तास हवेत उड्डाण करून 14,000 किलोमीटर अंतर पार केलं. बुरेवेस्तनिक ही मिसाईल जगभरातील सर्व मिसाईल्सच्या तुलनेत सर्वाधिक घातक मानली जाते. रशियन भाषेतल्या बुरेवेस्तनिक या शब्दाचा अर्थ आहे तुफानी पक्षी. या मिसाईलची गती तब्बल 1300 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. सामान्य क्रूज मिसाईलवर जेट इंजिन बसवलेलं असतं, पण बुरेवेस्तनिक मिसाईलमध्ये लहान परमाणु रिॲक्टर बसवण्यात आलाय, ज्यामुळे मिसाईल न थांबता पृथ्वीची प्रदक्षिणा घालू शकते. परीक्षणादरम्यान बुरेवेस्तनिक मिसाईल सलग 15 तास हवेत उडत होती आणि मिसाईलनं तब्बल 14,000 किलोमीटर अंतर पार केलं होतं. ही मिसाईल 25 ते 100 मीटर इतक्या कमी उंचीवरूनही उडू शकते, ज्यामुळे रडार सिस्टम मिसाईल शोधण्यात अकार्यक्षम ठरू शकतात. रशियावर अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला तर रशियाकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. पण संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो. आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यासाठी समर्थन केलं. या मिसाईलच्या यशस्वी परीक्षणामुळे अमेरिकाही आपल्या टार्गेटपासून दूर नाही असे स्पष्ट संकेतच रशियानं दिले आहेत. पण अशा प्रकारचा जरी अमेरिकेने निर्णय घेतला असला तरी याचे विपरीत परिणाम होणार आहेत. कारण चायना सारखं राष्ट्र, रशिया सारखं राष्ट्र एवढंच नाही तर कित्येक इस्लामिक राष्ट्र सुद्धा आता 21व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी त्या ठिकाणी करतील आणि यामधून एक प्रकारे जागतिक पीस, जागतिक शांतताच धोक्यामध्ये येऊ शकेल. मुळातच 21व्या शतकामध्ये कशा प्रकारे या अण्वस्त्रांची स्पर्धा वाढणार आहे याचंच हे द्योतक आहे. दुसऱ्या बाजूला एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणावर सुद्धा अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे विपरीत परिणाम होणार आहे. नॉन न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रीटी असो किंवा सीटीबीटी सारखे आंतरराष्ट्रीय करार हे फक्त आता कागदावरच राहणार आहेत आणि एक प्रकारे रशिया, चायना, अमेरिका यासारख्या राष्ट्रांमध्ये अण्वस्त्रांची स्पर्धा हे पुन्हा